नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकारच्या करंट क्रक्स सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण स्कीम्समध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, बिकॉज दिस इज अ न्यूज। ठीक आहे, तर याच्याशी रिगार्डिंग राजस्थानमध्ये जे आहे एक आपण म्हणू की एक बेटर याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि त्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी तारीफ वगैरे केली आणि इथून ही गोष्ट आपल्याला न्यूजमध्ये आलेली दिसून येते। बरं, आता अशा सगळ्या ज्याही काही सेंट्रली स्पॉन्सर्ड किंवा सेंट्रल सेक्टर स्कीम्स असतात, ह्या आपल्याला एक्झाममध्ये जेव्हा येतात तर कशा प्रकारचे प्रश्न पॉसिबली विचारले जाऊ शकतात याचं सॅम्पल आधी बघूयात आणि मग पुढे जाऊयात। आता आपल्याला लँग्वेज बॅरियर आय सजेस्ट वगैरे ठेवू नका, आपल्याकडे इंग्लिशमध्ये इथे प्रश्न आहे तर मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगते। ठीक आहे, तर प्रश्न कसा विचारला जाऊ शकते की हे जे काही विधानं दिली आहेत आणि पुढीलपैकी या विधानांपैकी काय बरोबर आहे काय चूक आहे। तर जनरली अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न करंटच्या टॉपिक्सवर येत असतात आणि मग अशा प्रकारचे आन्सर्स जे 1 ओनली 2 ओनली। तर आधी पूर्ण टॉपिक समजून घेऊया आणि शेवटी मग हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया। ठीक आहे, चला। सो प्रधानमंत्री मातृवंदना जी योजना आहे यामध्ये राजस्थानमध्ये काय करण्यात आलं की एक गोद भरायची वगैरे अशी रसम आपल्याला माहिती असते, तर त्याच्याशी रिगार्डिंग राजस्थानमध्ये काय याचं इम्प्लिमेंटेशन करताना गोद भरायची रसम जी आहे ती करण्यात आली आणि ही योजना आहे कोणासाठी? प्रेग्नेंट वुमेन आणि लॅक्टेटिंग मदर्स। ठीक आहे, तर गर्भवती ज्या स्त्रिया असतात आणि लॅक्टेटिंग मदर्स ज्या असतात त्यांच्यासाठी ही स्कीम आहे। मग आता यामध्ये त्यांना पोषण किट जी आहे ती गोद भरायच्या रसममध्ये जनरली गिफ्ट्स वगैरे दिले जातात, तर या ठिकाणी पोषण किट्सचा जो आहे तो वाटप करण्यात आला। तो दिस इज द बेस्ट वे दे आर इम्प्लिमेंटिंग द स्कीम। सो दॅट्स वाय प्राईम मिनिस्टरनी त्यांना काय केलेलं आहे आपल्याला अडवायर केलेलं दिसून येते। ठीक आहे, तर पोषण किटमध्ये म्हणजे न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स असतात, फूड वगैरे असतात, ते सगळे दिले जातात। फूड म्हणा, त्यानंतर फूड प्रोडक्ट्स जे आहेत मिलेट्स असतात है ना, आणि अंगणवाडीमध्ये आपल्याला याचं जे आहे ते सेलिब्रेशन झालेलं दिसून येतं। या चला जाणून घेऊयात स्कीममध्ये काय आहे। तर सगळ्यात पहिले सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे। ठीक आहे, याचा अर्थ काय होतो की संपूर्ण पैसा केंद्र सरकार देणार नाही, बट सेंट्रली स्पॉन्सर्ड असेल तर इधर 75-25 असं केलं जाते। ठीक आहे, किंवा मग 90-10 असं केलं जाते। तर हे कोणावर डिपेंड करणार आहे? स्टेटवर। ठीक आहे, पुन्हा सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे तर सगळ्या स्टेट्समध्ये असेल असंही नाही आहे। काही स्टेट्समध्ये स्वतःच्या काही स्कीम्स असतात तर ते नाही वेलकम करत अशा स्कीम्सला, बट मॅक्सिमम स्टेट्समध्ये आपल्याला ही चालू असलेली दिसून येते। 2017मध्ये ही लॉन्च झालेली आहे। तर जनरली MPSCमध्ये आपल्याला वर्षांवर भर दिलेला असतो, तर लक्षात ठेवायचं की 2017मध्ये आलेली स्कीम आहे, केंद्र सरकारची स्पॉन्सर्ड स्कीम आहे। त्यानंतर कशाबद्दल आहे? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। ठीक आहे, जो बेनिफिट आहे पैशांच्या स्वरूपामध्ये तो डायरेक्टली आपण म्हणू की जोही काही बेनिफिशरी आहे त्याला मिळतो आहे। ठीक आहे, तर बेनिफिशरी कोण आहेत? मग प्रेग्नेंट वुमेन अँड लॅक्टेटिंग मदर्स। तर सेकंड इन्स्टॉलमेंट, तर याच्यामध्ये 5000 रुपये जे आहेत। ठीक है, तो यहाँ पे समझते हैं अच्छे से। प्रधानमंत्री मातृवंदना योजना। ठीक है, यामध्ये 5000 रुपये दिले जातात ज्या प्रेग्नेंट वुमेन असतात त्यांना किंवा ज्या लॅक्टेटिंग मदर असतात त्यांना। तर 3 इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जातात। पहिली इन्स्टॉलमेंट 1000ची, दुसरी 2000ची आणि तिसरी पुन्हा 2000ची। तर पहिली जी आहे ज्यावेळेस ते प्रेग्नेन्सीची नोंदणी करतात त्या विशिष्ट गावाच्या अंगणवाडीमध्ये जाऊन त्यावेळेस पहिली इन्स्टॉलमेंट दिली जाते। दुसरी जी आहे ती जी एक टेस्ट असते अँटीनटाल टेस्ट। ठीक आहे, तर त्या टेस्टचा जो कागद असतो तो आल्यानंतर तुम्ही त्या साईट जे काही साईट असेल ज्यात तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल त्या ठिकाणी अपलोड वगैरे करायचा आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी इन्स्टॉलमेंट मिळते आणि जी तिसरी इन्स्टॉलमेंट आहे ती आपण म्हणू की आफ्टर डिलिव्हरी मिळते। ठीक आहे, तर अशा 3 इन्स्टॉलमेंट दिल्या जातात। बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो की ही जी योजना आहे ती कोणासाठी आहे? ज्या वर्किंग वुमेन होत्या
आणि ड्यू टू प्रेग्नेन्सी त्यांचं काम जे आहे ते बंद झालेलं आहे, म्हणजे ते कामावर जाऊ शकत नाही आहेत आणि त्यावेळेस मग त्यांना जे आहे फंड्सचा प्रॉब्लेम होणार आहे, म्हणून गव्हर्नमेंटकडून 5,000 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांना दिलं जातं. तर दिस इज फॉर वर्किंग वुमेन. पण यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारच्या आतमध्ये किंवा सरकारी नोकऱ्या करणाऱ्या बाया इन्क्लूड होत नाहीत. याचं कारण हे की त्यांच्यासाठी ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या वेगळ्या स्कीम्स असतात, ठीक आहे. पण ज्या बाकी वर्किंग वुमेन आहेत त्या यासाठी आपल्याला एलिजिबल असलेल्या दिसून येतात. ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन ही आहे की पहिल्या आणि दुसऱ्या बालकासाठी, ठीक आहे, फर्स्ट प्रेग्नेन्सी आणि सेकंड प्रेग्नेन्सीसाठी हे मिळू शकते. बट फर्स्ट प्रेग्नेन्सीसाठी सगळ्यांना मिळणार, म्हणजे वर्किंग वुमेन्सला. सेकंड प्रेग्नेन्सीसाठी तेव्हाच मिळेल जेव्हा सेकंड चाइल्ड वुगल असेल, ठीक आहे. जर सेकंड चाइल्ड मुलगी असली तर सेकंड प्रेग्नेन्सीसाठी हे मिळू शकते. तर 2 प्रेग्नेन्सीज याच्यामध्ये आपण म्हणू कवर होतात. सेकंड याच्यामध्ये गर्ल चाइल्ड पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर इन केस ऑफ मिसकॅरेज काय होते की इन बिटवीन ऑफ दीज 3 कंडिशन जर मिसकॅरेज झालं तर जो उरलेला फंड आहे तो जेव्हा दुसरं बाळ होणार तर त्या बाळाचा जन्मानंतर मिळतो, ठीक आहे. बट आपण असं म्हणूयात की जे फंड आहे ते थांबत नाहीत. 5,000चा जेही काही फायदा आहे तो त्या स्त्रियांना दिला जातो. इज द क्रक्स ऑफ ऑल द स्कीम, ठीक आहे. बरं, त्यानंतर यामध्ये काय दिलं आहे, द थर्ड इन्स्टॉलमेंट ऑफ 2,000 इज रिसिव्ड आफ्टर द बर्थ, है ना, आणि त्याचं जे रजिस्ट्रेशन वगैरे केलं जाईल. त्यानंतर पुन्हा आफ्टर बघा जे मिशन इंद्रधनुष आहे ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे वॅक्सिनेशन्स इन्क्लूड होतात. तर एक हेही आहे की बाळाला ज्याही काही इम्युनायझेशनची जी काही सायकल असते, है ना, BCG नावाचं, OPV नावाचं, DPT नावाचं आणि हेपॅटायटिस बीचं जे इंजेक्शन आहेत हे सगळे दिला गेले पाहिजे. आणि त्यानंतर जो थर्ड अमाऊंट आहे तो मिळत असतो, ठीक आहे. इन केस ऑफ मिसकॅरेज और स्टील बर्थ आर टू बी ट्रीटेड ॲज फ्रेश केसेस फॉर प्रोव्हाइडिंग मॅटर्निटी बेनिफिट्स. नेक्स्टवाल्या प्रेग्नेन्सीमध्ये मग तो उरलेला बेनिफिट दिला जाणार. आता याचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, ठीक आहे, काय ध्येय आहे अशा स्कीमचं. तर ऑब्व्हियसली पार्शियल कंपेन्सेशन दिल्या जाते वेज लॉसमुळे, म्हणून आपण म्हणतो की फक्त वर्किंग वुमेनसाठी आपल्याला ही स्कीम असलेली दिसून येते. इन टर्म्स ऑफ कॅश इन्सेंटिव्ज सो दॅट वुमेन कॅन टेक ॲडिक्वेट रेस्ट बिफोर अँड आफ्टर डिलिव्हरी ऑफ फर्स्ट चाइल्ड, ठीक आहे. तर डिलिव्हरीच्या आधी आणि नंतरच्या महिन्यामध्ये त्या बाईने काम न करावं, कारण आपल्याला माहिती आहे की अशा ज्या वर्किंग वुमेन आपल्याला लहानसहान गावामध्ये असलेल्या दिसून येतात, तर यांना ड्यू टू देअर फायनान्शियल कंडिशन बऱ्याच महिने त्यांच्या प्रेग्नन्सीचं कार्य करावं लागतं आणि लगेच आफ्टर डिलिव्हरी ते कम बॅक टू द वर्क. आणि त्यामुळे त्यांना कंपेन्सेट करण्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याकडून ही रक्कम देताना दिसून येत आहे. टू इम्प्रूव्ह हेल्थ सिकिंग बिहेवियर अमंग प्रेग्नंट वुमेन अँड लॅक्टेटिंग मदर्स, ठीक आहे. तर त्यांनी त्यांच्या हेल्थची काळजी घ्यावी इज व्हॉट द गव्हर्नमेंट्स इंटेन्शन्स आर. बरं, आता पुन्हा याचे काय फीचर्स आता हेच सगळं तुम्हाला एक्झाममध्ये याच्या स्वरूपामध्ये विधानाच्या स्वरूपामध्ये विचारलं जाते. काय काय याचे बेनिफिट्स आहेत, कसं कसं इन्क्लुडेड आहे, कोण कोण याच्यासाठी आपण म्हणू की एलिजिबल आहे, ठीक आहे. तर मॅटर्निटी बेनिफिट आहे विमेन बिलॉंगिंग टू सोशली अँड इकॉनॉमिकली जे डिसएडव्हान्टेज सेक्शन्स ऑफ सोसायटी आहेत. तर यामध्ये जे डॉक्युमेंट्स वगैरे मग सगळे तुम्हाला ते द्यावे लागतात, दॅट यू बिलॉंग टू दिस काइंड ऑफ सेक्शन. देन द मॅटर्निटी बेनिफिट इज टू बी प्रोव्हाइडेड टू द वुमेन फॉर फर्स्ट 2 लिव्हिंग चिल्ड्रन्स, ठीक आहे. बघा पहिले 2 मुलांसाठी, आता बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं आहे की फक्त एक मुलगा बाळ जे आहे ते सांगितलं जातं, बट नो, 2 चिल्ड्रन्स आर देअर प्रोव्हाइडेड द सेकंड चाइल्ड इज गर्ल, ठीक आहे. दुसरा जो आहे ते दुसरी मुलगी असली तर सेकंड याला पण ते बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात. अंडर द स्कीम मॉनिटरी बेनिफिट्स ऑफ 5,000 इज गिवन एक्सपेक्टिंग मदर्स फ्रॉम टाईम टू टाईम इनिशियल स्टेजेस, ठीक आहे. हे आपण बघितलं 3 इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जातात, येस. आणि त्यानंतर बघा दुसरी एक अजून योजना आहे जननी सुरक्षा योजना, ठीक आहे. तर याचं बेनिफिट घेतल्यानंतर जननी सुरक्षा योजनेच्या आतमध्ये, म्हणजे जननी सुरक्षा योजना तुम्हाला न्यूट्रिशनवर फोकस करणारी आहे आफ्टर डिलिव्हरी. तर 1,000 पुन्हा ॲडिशनल मिळतात, म्हणजे 5,000 या स्कीमचे झाले प्लस 1,000 ॲडिशनल मिळतात याच्या आतमध्ये, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला विचारल्या जाऊ शकते, ठीक आहे. येस, हे आपण बघितलं. चलो, तर अशा प्रकारे
ही जी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे यामध्ये आपण बघतो की प्रेग्नेंट वुमेन आणि लॅक्टेटिंग ज्या स्त्रिया असतात यांना 5,000चं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे ते केलं जातं आणि त्यात कशासाठी तर ज्या वर्किंग वुमेन आहेत त्यांना कंपेन्सेट करायसाठी आणि त्यांनी लगेच कामावर नको यायला बाळाची आणि आईचं जे स्वास्थ्य आहे ते ठीक राहावं. ठीक आहे, यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करते. बरं, याबद्दल आता ही स्कीम आपण बघितलं 2017मध्ये आलेली आहे. याच्या आधी ना 2010मध्ये एक सेम स्कीम आपल्याकडे होती. नॉट ऑलमोस्ट सेम बट थोडी ज्याचे फीचर्स याच्याशी मिळत होते. त्याचं नाव होतं इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला विधानाच्या स्वरूपात विचारल्या जाऊ शकते की प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे याचं जुनं नाव काय आहे, है ना, किंवा कुठल्या जुन्या सेंट्रल केंद्रीय योजनेचं हे अपडेशन आहे. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2010ची जी होती त्याचाच आता जो फॉर्म आहे त्याला आपण म्हणतो प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2017मध्ये आलेली. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काही अपडेट्स वगैरे जे आहेत ते त्याच्या फीचर्समध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, चलो आता हा जो क्वेश्चन होता हा बघूयात काय म्हणते. यामध्ये पहिलं विधान आपल्याला म्हणते की प्रधानमंत्री मातृवंदना योजना एम्स टू ट्रान्सफर 5,000 टू द बँक अकाउंट ऑफ बेनिफिशरी इन 3 इन्स्टॉलमेंट सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन. एक्झॅक्टली 5,000 रुपये दिले जातात, 3 इन्स्टॉलमेंट्समध्ये दिले जातात आणि सर्टन कंडिशन म्हणजे ते वर्किंग वुमेन असावी, सोशली बॅकवर्ड वगैरे असावी. तर ह्या सगळ्या ठीक आहे. आणि पहिलं आणि दुसरं चाइल्ड, तर दिस स्टेटमेंट इज सो करेक्ट. दुसरं स्टेटमेंट म्हणते द PMMVY बेनिफिट्स आर अवेलेबल ओनली टू वुमेन डिलिव्हरिंग देअर फर्स्ट चाइल्ड अँड सेकंड चाइल्ड. ठीक आहे, तर येस दिस इज व्हेरी ट्रू. सेकंड चाइल्ड गर्ल असली पाहिजे बट सेकंड चाइल्डला पण आहे, त्याच्यामुळे लिमिटेड स्टेटमेंट दिलं आहे बट स्टील इट इज ट्रू. त्याच्यामुळे बोथ 1 आणि 2 याचा आन्सर राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण म्हणू की ज्या स्कीम्स असतात गव्हर्नमेंटच्या ह्या आपण वाचून जायला पाहिजे. तर असे साधे आणि सोपी किती सोपी प्रश्न आहे. फक्त तुम्हाला जरी टर्म्स माहिती असल्या तरी तुम्ही आन्सर करू शकता, बट जर माहिती नसले तर प्रॉब्लेम होते, राईट. तर म्हणून अशा योजना आपण वाचत राहायला पाहिजे. धन्यवाद.